हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक जुना स्टेशन रोड येथे दिनांक 27 एप्रिल रोजी मीरा भाईंदर येथे हिंदू बांधवांना धर्म विचारून त्याच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करणारा जैब जुबेर अन्सारी याचा एन्काउंटर करून खात्मा करावा। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे 15 मुलीवर अत्याचार करून त्यांचे लैंगिक शोषण करणारा लव जिहादी शाहिद समीर सनदी याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी संतप्त निदर्शने करून हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने त्यांचा प्रतिकात्मक एन्काउंटर केला। यावेळी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, बाळासाहेब मोहिते, मनोज साळुंखे, रावसाहेब कोसगे, अनिरुद्ध कुंभार, दिग्विजय शिंदे, गजानन माने, सोमनाथ गोटखिंडे, राहुल बोळाज, राम काळे, अजय कुमार बाले, विकास आवळे, धीरज कदम, महेश सायमोते, सुजित पाटील, संदेश खोत, शुभम देसाई, सुमित शिंगे, केतन शिंदे, प्रमोद चव्हाण, शिवाजी पाटील, प्राची कुदळे, प्रेम देसाई आणि पदाधिकारी उपस्थित होते। मीरा भाईंदरमध्ये धर्म विचारून हिंदू बांधवांच्यावर हल्ला करून हिंदू बांधवांना जखमी करणारा जिहादी लांडा जैब जुबेर अन्सारी याचा पोलिसांनी इन्काउंटर केला पाहिजे। कारण पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारला, पॅन्टा उतरायला लावल्या आणि त्यांचा सुनता आहे का सुनता नाही बघून 26 हिंदू बांधवांची त्या ठिकाणी अतिरेक्यांनी हत्या केली। त्या अतिरेक्यांना ते ठिकाण दाखवण्यापासून त्या अतिरेक्यांना पळून जाण्यापर्यंत काश्मीरमधल्या जिहादी मुसलमानांनी मदत केली आणि आता अमेरिकेमध्ये वास्तव्य करून आलेला हा जैब जुबेर अन्सारी हा हिंदू बांधवांना धर्म विचारतो, कलमा पडायला लावतो आणि त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करतो। ही सुद्धा दुसरी अतिरेकीची अवलादच आहे। पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे। महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, परंतु हिंदू एकता आंदोलनाचं म्हणणं आहे की त्याला इस्लामी दहशतवादी ठरवून गोळ्या घालून त्याचा इन्काउंटर करावा, अन्यथा हिंदू त्याचा इन्काउंटर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। कारण हा सुद्धा इस्लामी दहशतवादीच आहे। हा महाराष्ट्र जर शांत राहायचा असेल, हा देश जर शांत राहायचा असेल तर सरकारनं टोकाचं पाऊल उचलून ह्या जुबेर अन्सारीचा इन्काउंटर केला पाहिजे। शिरोली येथे 15 हिंदू महिलांचं लैंगिक शोषण लव जिहाद त्या ठिकाणी शाहिद संधीनं केलेलं आहे आणि त्या शाहिद संधीला पाठीशी घालण्यासाठी त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला त्या ठिकाणी ठार मारण्याची धमकी दिली जाते। या शहीद संधीला, या लिंग पिसाट शहीद संधीला सरकारनं मोका लावला पाहिजे अशी मागणी हिंदू एकताच्या वतीनं आम्ही करतोय। अन्यथा हे जर दोन निर्णय, इन्काउंटरचा निर्णय आणि मोकाचा निर्णय ह्या राज्यातल्या सरकारनं घेतला नाही तर हिंदू बांधवांना, शिवभक्तांनी, राष्ट्रभक्तांना सांगू इच्छितो की जिथं कोर्टामध्ये त्यांना नेत असताल तिथं सापडतील तिथं त्यांना ठोकून काढा, बडवून काढा, अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी मी हिंदू एकता आंदोलन आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मी देतो।